उद्धव ठाकरेंनी सत्याच्या मोर्चामधून एक मोठा गौप्यस्फोट केलाय। मतदार यादीतून आमच्या कुटुंबातील सदस्यांची नावं वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तसंच मतदार यादीतील घोळाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा देखील उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलाय। तर पुन्हा अॅनाकोंडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर हल्लाबोल केलाय। आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा। या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल। माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे। जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा केला, तोच खोटारडेपणा करण्याचा प्रयत्न आहे। काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत। आपण हरणार आहात आणि आपल्याला एक भोपळा मिळणार आहे, या भीतीपोटी निवडणूक 1 वर्षांनी पुढे ढकला अशा प्रकारची मागणी करायची ते करत आहेत। अॅनाकोंडावरून पुन्हा एकदा वादाचा झेंडा उभा राहण्याची शक्यता आहे, कारण सत्याच्या मोर्चामधून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला। सर्वांना जागं राहावं लागेल, नाहीतर अॅनाकोंडा येईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावलाय। मुंबई भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीकास्त्र डागलं होतं। शोलेमध्ये एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अॅनाकोंडा आ जाएगा। या अॅनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाही। उद्धव ठाकरेंनी या मोर्चामधून मोठा गौप्यस्फोट केला। सक्षम नावाच्या ॲपवरून माझ्या नावानं निवडणूक आयोगाकडे कुणीतरी अर्ज केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। माझ्या कुटुंबातली 4ही नावं मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। तर ठाकरेंच्या आरोपांना भाजपने देखील प्रत्युत्तर दिलंय। 23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे। आणि कुठून केलाय? ते सक्षम नावाचं ॲप आहे। तर सक्षम नावाच्या ॲपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं, मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे। याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय, हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय। आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय, म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे, कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे। जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा केला, तोच खोटारडेपणा करण्याचा प्रयत्न आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे, त्यामुळे आता काही खोटारडेपणा चालणार नाही। या मतदार यादीवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, त्याच मतदार यादीवर चंद्रपूरचा खासदार निवडून आला, सावलीमध्ये आता आपण आहोत इथला खासदार निवडून आला, तीच मतदार यादी आहे। मतदार यादी घोळाविरोधात उद्धव ठाकरेंनी कोर्टात जाण्याचा देखील इशारा दिला। दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून निवडणूक आयोगाला देखील ठणकावलंय। काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत। बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल। निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे। शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे। पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे, सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे। आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे। आपण हरणार आहात आणि आपल्याला एक भोपळा मिळणार आहे, या भीतीपोटी निवडणूक 1 वर्षांनी पुढे ढकला अशा प्रकारची मागणी करायची ते करत आहेत। 1 वर्षानंतर जरी आज डबल भोपळा मिळेल त्यांना, परंतु अशा प्रकारची मागणी करणं, हे बघा हा कोर्टाचा विषय आहे। कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी घेण्याकरता एक डेडलाईन आखलेली आहे। त्या डेडलाईनच्या अंतर्गत निवडणूक आयोग जी एक स्वायत्त संस्था आहे ती आपलं काम करत आहे आणि निवडणूक आयोगावरच्या कार्यपद्धतीवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही।
राज ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरेंनी देखील निवडणूक आयोगाला लक्ष केलंय. अमित शहांवर सुद्धा उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. तसंच मतदार यादीतून नावं वगळण्याचा आरोप देखील त्यांनी केला. मात्र त्यांच्या आरोपांच्या नंतर भाजपकडून देखील जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.